Friends, this is example number 3 from the problem set. काय म्हटले बघा सर, रेडियस काढा म्हटले. What is the definition of radius? Radius is a segment joining center and point on a circle. This is ml is the radius. Okay, हे आपल्याला काढायचं. बरोबर सर. पण ते पायथागोरस वापरायचा का? Yes, two sides are given. So to find out the third one, you have to use Pythagoras. पण नाही, पायथागोरस वापरायला काय पाहिजे सांगा? राईट अँगल ट्रायंगल. आहे राईट अँगल ट्रायंगल? नाही, दिला नाही. सो वी हॅव कुठला अँगल 90 असू शकतो? येस, अँगल एल मे बी 90. लक्षात घ्या. व्हाय अँगल एल इज 90? का असतो सांगा बरं सर? का 90 आहे तो? का कारण आहे? बिकॉज दिस इज रेडियस अँड दिस इज टँजंट. हे टँजंट आहे सर. And angle between radius and tangent is 90. आणि हे कशावरून? त्याला म्हणतात टँजंट थिअरम. ह्याला काय म्हणतात? स्पर्शिकेचे प्रमेय. पण मराठीत काय म्हणायचं सांगा सर? मराठीमध्ये म्हणायचं त्रिज्या व स्पर्शिका याचे प्रमेय असं म्हणायचं. इंग्लिशमध्ये मात्र टँजंट थिअरम असं म्हणायचं. आता हे अँगल एल आहे, हे अँगल आहे बरं का सर, हे अँगल असं अँगल एल. हा, मग इथं काय करायचं सांगा सर? पायथागोरस कसा वापरायचा? मग इथं यू इन ट्रायंगल, इथं लक्षात युझिंग पायथागोरस. ट्रायंगल एकच आहे त्यामुळे काय लिहायची गरज नाही. युझिंग पायथागोरस. मग पायथागोरस लिहित असताना बघा बरं सर, पायथागोरस. मग पायथागोरस कसा असतो सांगा सर? स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. हायपोटेन्यूज कुठे आहे? 90च्या पुढे. म्हणजे हे जे काही MK आहे लक्षात घ्या, दिस इज हायपोटेन्यूज. मग ही जी आहे MK हे हायपोटेन्यूज आहे. अदर टू साइड्स ML अँड LK. आता भरा सर, ML किती आहे बघा सर? ML आता भरूया किमती. MK किती आहे बघा? 12 स्क्वेअर इज इक्वल टू ML किती आहे? R स्क्वेअर प्लस LK किती आहे? 6√3 ब्रॅकेट स्क्वेअर. हे अवघड आहे बघा सर, हे दमवायला लागलंय. 6√3 मीन्स 6 into √3. मग 6 स्क्वेअर किती आला? 36 इंटू √3 चा स्क्वेअर 3. 6 चा स्क्वेअर 36, 6 चा वर्ग 36 आणि √3 चा वर्ग 3. हे प्लस हे R स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर 144. म्हणजे सर 144 इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9, 9 प्लस 1 10. आणि हे जे आहे 108 आजा आजा असं करायचं. लक्षात घ्या. म्हणजे कसं होतं सांगा सर? हिअर 144 मायनस 108 इज इक्वल टू R स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे. मग सबस्ट्रॅक्शन कसं करायचं बघा सर? 144 आणि 108 चारातून 8 जात नाही. मग चारावरती एक हातचा घेतला एक्स्ट्रा. 14 मायनस 8 दॅट इज 6. एक परत द्या. 4 वजा 1 3, 36. म्हणजे किती झाले बघा सर? इट इज 36 इज इक्वल टू R स्क्वेअर. 36 means 6 square is equal to R square. Therefore, 6 is equal to R. आपल्याला रेडियस काढायची होती. लक्षात घ्या. to find out the radius R. Then here R is equal to 6 सेंटीमीटर म्हणले का बघा सर? म्हणलेलं दिसत नाही. So units. So this is लक्षात घ्या. आता त्यांनी काय सांगितलंय सांगा सर? अँगल K काढा आणि अँगल M काढा. आता सर अँगल K कशी काढायची बघा सर? अँगल K काढत असताना इथं जर हे 6 झाले बघा सर, हे 6 झाले. हे 6 हे 12च्या हाफ आहे. 6 आता थोडस इकडे लिहूया असं, थोडस शिरेश मारूया. जागा थोडी कमी नाही का आपल्याकडे? हा, करूया. लक्षात घ्या सर. म्हणजे कसं होईल सांगा सर? 6 हे कसं आहे सांगा सर? 12च्या निम्म आहे. बरोबर आहे ना? 6 हे 12च्या हाफ आहे. 6 इंटू 1/2 इंटू 12. मग 6 म्हणजेच काय सांगा सर? ML. 6 म्हणजेच काय सांगा? ML इज इक्वल टू 1/2 इंटू 12 म्हणजेच काय सांगा सर? MK. आणि MK हे काय आहे सांगा सर? हायपोथेन्यूज.
म्हणजे लक्षात घ्या नियम काय आहे, 30च्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. मग ही ML ही 30च्या समोरची बाजू आहे का नाही सांगा. मग ह्याला म्हणायचं अपोजिट साइड ऑफ 30. अपोजिट साइड ऑफ 30 ही ML आहे इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज. म्हणजे MK ही हायपोटेन्यूज आहे आणि ही ML ही 30च्या समोरची बाजू झाली. म्हणजेच अँगल K इज इक्वल टू 30. म्हणजे अँगल K किती झाली सांगा, 30 झाली. बरोबर. मेजर आहे कशावरून, तर इट इज द कॉन्व्हर्स थिअरम ऑफ 30, 60, 90. हा कशाचा थिअरम आहे सांगा सर, कॉन्व्हर्स थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ हे लिहायला पाहिजे, लक्षात घ्या. कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थिअरम. 30, 60, 90 थिअरम. आणि त्याच्यानुसार लक्षात घ्या मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू, मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू K. मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू किती येणार सांगा सर, 30 डिग्री. हे खूप महत्वाचं. आता हा 30 झाला सर. मग मला सांगा हा 30 झाला तर हा किती विचारला अँगल M. सोपं आहे. तिघांची बेरीज किती सांगा, 180. तिघांची बेरीज किती सांगा, 180. मेजर ऑफ अँगल M प्लस मेजर ऑफ अँगल L प्लस मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू 180. भरा किमती. मेजर ऑफ अँगल M काढायचा आहे प्लस अँगल L किती आहे बघा सर, अँगल L 90 आणि अँगल K किती आहे बघा 30 इज इक्वल टू 180. 90 मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू, मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 180 राहू दे. 90 प्लस 30 म्हणजे 120 प्लस 120 तिकडे गेले मायनस 120. म्हणजेच मेजर ऑफ अँगल M किती झाले बघा सर, 60 डिग्री. हे लक्षात घ्या. काय झालं सांगा, हे आपलं उत्तर अँगल Mचं उत्तर, हे अँगल Kचं उत्तर लक्षात घ्या सर. समजतं सर. आणि हे R. तिन्ही उत्तर आपली झाली सर. लक्षात 3 आन्सर्स. तुमच्या लक्षात आलं. हिथं आपण 30, 60, 90 थिअरम वापरला सर. आणि त्या थिअरमनुसार हा 90 आहे. 30च्या समोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. आणि म्हणून लक्षात घ्या अपोजिट साइड ऑफ 30, OS म्हणजे अपोजिट साइड. अपोजिट साइड ऑफ 30 काय ML आहे. ML ही 30च्या समोरची बाजू झाली म्हणून अँगल K 30. आणि मग सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. याच्यावर अँगल M 60. ओके सर. काय राहिलं, काय राहिलं सांगा बघू. इथं ह्या प्रत्येक स्टेपला 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खून देणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर सर. इथे सुद्धा म्हणून 1 टिंब 2 टिंब अशी खून देणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. डिअर स्टुडंट्स, प्रॉब्लेम सेट 3 मधलं 4th एक्झाम्पल काय म्हणतात, तर ABOC म्हणजे हे जोडायचं आहे वाटतं. म्हणजे लक्षात घ्या हे BO जॉईन केलं पाहिजे. ओके. हे OC जॉईन करायला पाहिजे. ओके. आणि हा स्क्वेअर करायचा आहे. मग मला सांगा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्क्वेअर. माहितीये का, सांगा बरं. स्क्वेअर म्हणजे काय, तर स्क्वेअरची डेफिनेशन काय, तर अ स्क्वेअर, येस, अ स्क्वेअर इज अ क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअर हा काय आहे सांगा सर, चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल whose 4 angles, whose किंवा every angle is 90. बरोबर. is for every angle, whose every angle is 90, ज्याचे प्रत्येक कोण 90 मापाचे आहेत. and whose sides are equal, and whose sides are equal, whose sides are equal, ज्याच्या चारी बाजू समान आहेत. म्हणजे हे जर तुम्हाला स्क्वेअर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला एव्हरी अँगल 90 सिद्ध करायला पाहिजे. आणि त्याची सगळ्या साइड्स इक्वल तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे.
मग आता लक्षात घ्या कसं करायचं, तर ह्या चारही साइड्स इक्वल करायला पाहिजे. त्यांनी AB इज इक्वल टू आर दिले. आता OB पण आर आहे, OC पण आर आहे. का? कारण ते रेडियस आहे बाय द डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रेडियस? रेडियस इज अ सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड पॉइंट ऑन अ सर्कल. But by the definition of radius, OB is radius. मग OB radius असेल तर OC is also radius. And radii of the same circle are equal. बरोबर सर. Therefore, इथं काय म्हणता येईल सांगा सर? OB is equal to OC. OB is equal to OC is equal to R. आणि याला कारण काय सांगा सर? radii, बरोबर सर? RADII, radii of the same circle. radii of the same circle. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात. हे दोन झालं. AB इज इक्वल टू आर गिव्हन. बरोबर आहे सर? AB इज इक्वल टू आर दिलेलं आहे. AB इज इक्वल टू आर, ह्याला कारण गिव्हन, पक्ष दिलेलं आहे. मग आता AC इज इक्वल टू आर तेवढं दाखवा म्हणजे झालं की. ते कसं दाखवायचं? कसं दाखवायचं? व्हॉट इज द थिअरम? काय सिद्धांत आहे? AC इज इक्वल टू आर. AB इज इक्वल टू AC आहे. विच थेरम सांगा बघू? AB इज इक्वल टू AC कोणत्या थेरम नुसार? बोला, कोणत्या थेरम नुसार? तर tangents drawn from external point, tangents drawn from external point are equal. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले रेषाखंड समान असतात. Tangents drawn from external point to the circle are equal. ही थेरम आहे. दिस इज द थेरम. म्हणजे लक्षात घ्या, tangents, बरोबर सर? tangents drawn from external point of the circle. एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका टँजंट्स आर इक्वल. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका ह्या समान असतात. तर AB इज इक्वल टू AC. therefore AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू R. त्यामुळे हे पण R झालं. आता मला सांगा सर, ऑल साइड्स आर इक्वल. आता ऑल साइड्स आर इक्वल झाल्या सर. हिअर ऑल साइड्स आर इक्वल. देअरफॉर इथं लक्षात घ्या, देअरफॉर इथे आपल्याला असं म्हणता येईल की लक्षात घ्या, AB राईट, AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू R. इथं झालं ऑल साइड्स आर इक्वल. हे झालं ऑल साइड्स. आता एव्हरी अँगल इज 90 दाखवा. आता एक कार्यक्रम संपला. आता एव्हरी अँगल इज 90 दाखवा. आता 90 कडे जाताना अँगल बी 90 आहे. वाय? अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. बरोबर सर? अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. देअरफॉर अँगल बी, बघा सर, अँगल बी इज इक्वल टू, इथं मी लिहिलं अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर सर? अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. कारण काय सांगा सर? बाय टँजंट थेरम. काय कारण सांगा सर? बाय टँजंट थेरम. बाय टँजंट थेरम. ह्याला मराठीमध्ये म्हणतात, लक्षात घ्या, त्रिज्या व स्पर्शिका प्रमेयानुसार. मग हा अँगल झाला 90 सर. मॅडम 1-2 मिनिटं बंद करा. हा अँगल झाला 90. फ्रेंड्स, हे दोन अँगल्स तर 90 झाले. मग हे दोन अँगल्स 90 कसे दाखवायचे? तर ते दाखवायची गरजच नाही. का माहितीये? कारण ह्या 4 साइड्स इक्वल आहेत. हिअर 4 साइड्स आर इक्वल. ऑल 4 साइड्स आर इक्वल. आणि ज्याच्या 4 साइड्स इक्वल्स असतात त्याला मराठीमध्ये म्हणतात समभुज चौकोन आणि इंग्लिशमध्ये म्हणतात रॉम्बस. आणि रॉम्बसची डेफिनेशन असं आहे,
समभुज चौकोन हा चौरस असू शकतो त्याचा एक कोन 90 असेल तर. म्हणजेच अ रॉम्बस इज अ स्क्वेअर इफ इट्स वन अँगल इज 90. समभुज चौकोनाचा एक कोन 90 असेल तर तो चौरस असतो, असा थिअरम आहे. असा लक्षात घ्या थिअरम आहे. मग तो जो थिअरम आहे तो आपण इथं मांडला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे ह्याला आपण असं म्हणूया, ह्याला 1 म्हणूया, बरोबर सर. बाय 1 जरा लक्ष द्या सर. आणि ह्याला आपण काय म्हणूया सांगा सर. ह्याला आपण 2 म्हणूया, बरोबर सर. ह्याला 2 म्हणूया सर. लक्षात घ्या, ह्याला 2 म्हणूया. मग इथं असं आपण म्हणता येईल बघा सर की बाय 1 क्वाड्रिलॅटरल ABOC, बरोबर आहे ना सर. ABOC क्वाड्रिलॅटरल ABOC इज रॉम्बस. इज लक्षात घ्या रॉम्बस हा समभुज चौकोन आहे, कारण चारी बाजू समान आहेत. हा चारी बाजू समान आहेत. आणि मग त्याची डेफिनेशन आहे सर. लक्षात घ्या काय डेफिनेशन आहे बघा सर. इफ इन रॉम्बस इफ वन अँगल इज 90 देन rhombus becomes a square. Rhombus is a square if one of the angle of rhombus is 90. लक्षात घ्या सर. इफ इथं लिहिताना लिहिलं लक्षात घ्या. इथं नियम असा आहे लक्षात घ्या. अ रॉम्बस, जरा नीट लक्ष द्या. अ रॉम्बस हे खूप महत्वाचं आहे. इज अ स्क्वेअर. अ रॉम्बस इज अ स्क्वेअर. समभुज चौकोन हा चौरस असतो इफ इट्स one angle is 90. If its one angle is 90, जर त्याचा एक कोन 90 असेल तर. ही जी डेफिनेशन आहे याला रिझल्ट 3 नंबर 3 म्हणूया. लक्षात घ्या समभुज चौकोन हा चौरस असतो जर त्याचा एक कोन 90 असेल तर. मग मला सांगा हा समभुज चौकोन आहे 1 वरून, त्याचा एक कोन 90 आहे 2 वरून, आणि ह्या डेफिनेशन वरून मग ABOC हा काय होईल स्क्वेअर होईल. मग आपण असं म्हणूया बाय 1 2 3. इथं लिहूया का बघा सर. बाय 1 2 आणि 3. 1 वरनं काय झाला हा रॉम्बस झाला. 2 वरनं काय झाला एक अँगल 90 झाला. आणि ह्या थिअरम वरनं 3 वरून हा झाला क्वाड्रिलॅटरल ABOC. क्वाड्रिलॅटरल ABOC इज स्क्वेअर. हा चौरस आहे, इज स्क्वेअर. आणि हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य काय झालं सांगा सर. सिद्ध झाले. इट्स व्हेरी नाईस वन. लक्षात घ्या खूप छान आहे.